मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यावेळी त्यांनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू केलाय। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात रॅली काढणार आहे। दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून मेडिकल चौकातील राजाबक्षा मैदानावर जाहीर सभा होणार आहे। नागपुरात 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे। दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सचिवालयाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मसाजोगला भेट देणार आहेत। मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि बीड पोलीस अधीक्षक यांना ते भेटणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या। आमदार दिलीप वळसे पाटील निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांच्या मंचर इथल्या कार्यालयामध्ये पोहोचले। यावेळी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांना त्यांना अनोखी भेट दिली। यांनी वळसे पाटलांना स्वतःच्या हाताने रेखाटलेलं चित्र भेट म्हणून दिलं। भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय सावकारे यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर मोदींना भेटले। मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांचीही नार्वेकरांनी सदिच्छा भेट घेतली। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आसेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतली। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर या भेटीमध्ये चर्चा झाली, तर अपहरण प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणे यांनी केली। ठाण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेसला धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेतून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांचा अपमान केला, असा आरोप करत जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पडळकर आणि खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं। बंजारा समाजाचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला। भविष्यात रामेश्वर नाईक यांच्याकडून आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने मदत होईल, असा विश्वास बंजारा समाजाने व्यक्त केला। सोलापुरात काँग्रेस पक्षाला अजून एक धक्का बसलाय। अक्कलकोटमधील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी राजीनामा दिलाय। वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले। दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मोहिते पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलं। आणि आता परभणी हिंसाचार प्रकरणातली एक अपडेट खरं तर समोर येते, आपण ती देखील पाहूयात। परभणी हिंसाचार काल उसळलेला होता आणि त्याच संदर्भातला आता अपडेट आपण पाहूयात। प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसह पोलीस महानिरीक्षकांना फोन केलाय। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा। दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशारा आंबेडकर यांनी दिलाय। आंबेडकरांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। बोदवडमधील सीसीआय कापूस खरेदी केंद्रात कापसाला 7,300 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान कापूस खरेदी केंद्र सुरू होताच अवघ्या 2 ते 3 दिवसात 5,000 क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून रावेरमधील तापमानात मोठ्या प्रमाणात घट होऊन थंडीचा कडाका वाढलाय। वाढत्या थंडीमुळे तुरीच्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झालंय। गोंदियाच्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे करण्यासाठी फेडरेशनला 27 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला, पण पोर्टल अपडेट झालं नसल्याने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्राप्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। संत तुकाराम साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणीची लगबग सुरू झालेली आहे। ऊस तोडणीसाठी मराठवाड्यातील कामगारांना मोठी मागणी आहे।
केंद्र सरकार सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबवतंय, मात्र तरीही रासायनिक खतांचं उत्पादन आणि वापर कमी होताना दिसत नाहीये. 2023-24 मध्ये युरियाचं उत्पादन 314.9 लाख टनावर गेलंय. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 42,000 क्विंटल तर नाशिक बाजारात 73,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला कमीत कमी 2,800 रुपयांपासून 5,850 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 46,041 क्विंटल इतकी झाली आहे, तर त्याला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मागील 2 दिवसांपासून सोयाबीनची आवक घटताना दिसते. कारंजा बाजारात सोयाबीनची सर्वाधिक 7,000 इतकी आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या 8 निकषाअंतर्गत शेतजमिनीच्या मालकी उतार्यावर तुमच्या वाट्याला जेवढं क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचं पीक कर्ज मिळणार आहे. गाव पातळीवर प्रत्येकाचं 8 जमा करण्याची मोहीम सुरू आहे आणि नाबार्डकडून हे कडक निर्देश काढण्यात आले. शेतकऱ्यांनी वर्षभरापासून चाळीत साठवून ठेवलेला गावरान कांदा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केवळ लाल कांद्याची आवक सुरू असून बाजार समितीमध्ये कांद्याला 1,700 रुपयांचा दर मिळतोय. नवी मुंबईमध्ये कांद्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये किलोनं कांद्याची विक्री केली जाते. तसंच सध्या एपीएमसीत सुक्या कांद्याची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये मक्याची आवक 25,524 क्विंटल झाली असून हायब्रिड, लाल, पिवळी आणि लोकल या जातीच्या मक्याची आवक वाढलेली आहे, तर हायब्रिड जातीच्या मक्याची सर्वाधिक 8,610 क्विंटल आवक झाली आहे. भुसावळमधील बाजारपेठेमध्ये घाऊक विक्रेते कुठेही वाहनं उभी करत असल्यानं वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे या विक्रेत्यांचं बाजार समितीमध्ये स्थलांतर करून त्या जागेवर हॉकर्स झोन उभारण्याचं पालिकेचं नियोजन होतं, पण हे वर्ष उलटूनही नियोजन कागदावरच आहे. नाशिकमध्ये गारठा चांगलाच वाढलाय. गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये निचांकी तापमानाची नोंद होते आहे. सलग 4थ्या दिवशी नाशिकमध्ये पारा 10.4 अंशांवर असल्याची नोंद केली आहे. सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि सौराष्ट्राच्या भागात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यानं विदर्भाला देखील गारठवून सोडलंय. थंडी 20 डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे. मुंबईत किमान तापमानाचा पारा वाढलाय. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मुंबईतील माझगाव आणि बांद्रा कुर्ला हे शहरातील सर्वाधिक प्रदूषित भाग असून हवेत नायट्रोजन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे हवा जास्त प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष एका संस्थेनं काढलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणारं तलाव यंदा 100% भरलं होतं, मात्र गेल्या महिन्यात तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या मुंबईच्या तलावातील पाणीसाठा 79% आलाय. मुंबईत वाहनांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्याच तुलनेमध्ये मद्यपान करून वाहनं चालवण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 2,187 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लमावळमधील तळेगाव स्टेशन परिसरात उद्यापासून 2 दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असेल. घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवर ताण पडत असल्यानं आजही घोडबंदरमध्ये पाण्याची समस्या भेडसावते. मालाडमध्ये पालिकेच्या जल अभियंता विभागातर्फे जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मालाडमध्ये गुरुवारी 10 ते शुक्रवारी सकाळी 8 पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. नळाला पाणी येत नाही, अपुरा पाणी पुरवठा होतो. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसह इतर समस्यांचं तात्काळ निवारण करता यावं यासाठी नवी मुंबई महापालिकेनं दक्ष ॲपसह ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल सुरू केलेलं आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन तात्काळ खड्डे दुरुस्ती आणि इतर कामं यावेळी करण्यात येणार आहेत. जळगाव पालिका प्रशासनानं थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. शहरातील 7 मार्केटमध्ये 2,143 गाळे धारकांकडे 2,92,95,000 रुपये थकीत आहेत. नवीन वर्षापासून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. केस कापणं आणि दाढी करणं आता 20% महागणार असून येत्या 1 जानेवारीपासून ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकण पालिकेसह खराबवाडी, बिरदवाडी या गावांचा कचरा वाघजाई नगर जवळील दगडखाणीमध्ये टाकण्यात येतोय. अनेकदा हा कचरा पेटवल्यानं परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. हा कचरा डेपो दुसरीकडे हलवण्याची मागणी होतीये. पालिकेच्या केईएम हॉस्पिटल आवारातील जुन्या 4 इमारती पाडून तिथे 300 बेडचं हॉस्पिटल उभारण्याचा आराखडा तयार आहे, पण या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यानं हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचा प्रश्न कागदावरच आहे. अधिवेशन कालावधीमध्ये चार्टर विमानानं येणाऱ्या व्हीआयपींना अपेक्षित वेळी नागपूर
विमानतळावर उतरता येणार नाहीये। दुरुस्तीच्या कामामुळे धावपट्टी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद असेल। भाडेतत्वावरील बसच्या अपघातात 7 बळी गेल्यानंतर बेस्ट प्रशासनाला जाग आली आहे। आता भाडेतत्वावरील बसच्या चालकाचा प्रशिक्षण कालावधी वाढवला जाणार असून लायसन्सची तपासणी केली जाणार आहे। गेल्या 5 वर्षात बेस्ट बस डबघाईला आली आहे। जवळपास 160 बस स्क्रॅपमध्ये गेल्या आहेत, तर फक्त 37 नवीन बसची खरेदी करण्यात आली आहे, तर 2160 जुन्या बस भंगारात काढल्यात। एसटी अपघातामुळे प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। दरम्यान परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर 10 लाखांपर्यंत भरपाई मिळते, तर जखमींना गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी असल्यास नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते। परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने सोलापूर लातूर या मार्गावर शिवाई बस सेवा सुरू केली आहे। वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवास करण्याची सुविधा या निमित्तानं उपलब्ध झाली आहे। लवकरच एसटीची भाडेवाढ होणार असल्याचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिलेत। कर्मचाऱ्यांचं वाढतं वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर, सुट्ट्या भागांची वाढती किंमत विचारात घेऊन एसटीचा तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल। अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे। चालकांचं सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं, याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेस उपलब्ध करून देणं, या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचं अंतिम ध्येय राहील, असं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं। मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम वेगानं सुरू आहे। हे पाहता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आरे ते कफ परेडपर्यंत ट्रॅक टाकण्याचं काम पूर्ण केलंय। MMRCनं ट्विट करत ही माहिती दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये मेगा भरती होणार असल्याची माहिती दिली आहे। रेल्वेमध्ये 58,642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलंय। नवी मुंबईतील नागरिक आता खराब रस्त्यांची किंवा खड्ड्यांच्या तक्रारी थेट महानगरपालिकेकडे करू शकणार आहेत। या संदर्भातील तक्रारींसाठी नवी मुंबई महापालिकेनं ॲप लॉन्च केलंय, तसंच व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर देखील सुरू केलाय। खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेनं सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणानं बांधण्याचा निर्णय घेतलाय। मात्र रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यास कंत्राटदारावर कारवाई केली जाणार आहे आणि याचाच भुर्दंड क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीला देखील सोसावा लागणार आहे। बदलापूर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणीजवळ खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय। महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। मुंबई पालिकेनं 2016 साली आदर्श फुटपाथ धोरण तयार केलं होतं, मात्र पालिकेचं फुटपाथ धोरण पायदळीत उडवलं गेल्याचं समोर आलंय। 2016 मधील 25 पानी मार्गदर्शक तत्व धुळखात पडली आहे। पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, हिचा पती राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ या दोघांची आज ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत। यापूर्वी कुंद्रा याला 2 वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स जारी केलं होतं, मात्र तो चौकशीला उपस्थित राहिला नव्हता। भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणार असून 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची योजना असल्याचं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांचं रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मेलवर येत आहेत। अशा सर्व प्रकरणांची आयोगानं गंभीर दखल घेऊन सर्व मेडिकल कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश दिले। क्रिसमससाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर विशेष अतिरिक्त रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय। 20 डिसेंबर ते 9 जानेवारी दरम्यान मुंबईतील CSMT वरून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत। पनवेलमध्ये मालमत्ता कराचा विषय चिघळत चाललाय। अद्यापही 2,76,616 मालमत्ता करधारकांनी आपला कर भरण्यास उत्साह दाखवला नसल्यानं पालिकेचा जवळपास 1800 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे। त्यामुळे त्याच्या वसुलीचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। हिवाळ्यात शाळांच्या सहली जातात, त्यासाठी ग्रामीण भागातील शाळा एसटी बसला पसंती देतात। मात्र आता बस हवी असल्यास किमान 15 दिवस आधी नोंदणी करावी, असं आवाहन एसटी मार्फत करण्यात आलंय। कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी प्रशासनाकडून समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येतोय। यामुळेच कुपोषित बालकांची संख्या घटली आहे। उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्डे पडल्यानं धुळीचं साम्राज्य पसरलंय। या विरोधात आता मनसे आक्रमक झाली असून त्यांनी रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे। 8 दिवसात रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केलं नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा मनसेनं इशारा दिलाय।
महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा चांगलाच फायदा झालाय असं असतानाच आता योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचं बोललं जात असल्यानं महिलांमध्ये संभ्रम आहे. मात्र यावर अदिती तटकरे यांनी माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय. सिडकोच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळतोय. जवळपास 1 लाख लोकांनी अर्ज दाखल केले. सिडकोच्या माझ्या पसंतीचं सिडको घर हे 26,000 घरांच्या योजनेनं विक्रमी टप्पा गाठलाय. म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या या घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 4,989 अर्ज दाखल झालेले आहेत. भारत सरकारच्या नीती आयोगानं मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केली असून या भागात सन 2030 पर्यंत सुमारे 30 लाख परवडणारी घरं उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 426 रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या. गिरणी कामगारांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. वडाळा नायगावमधील स्प्रिंग मिलच्या जागेवर उभारलेल्या 6व्या इमारतीतील घरांमध्ये गिरणी कामगारांना डावलून इतरांचं पुनर्वसन करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला न्यायालयानं 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं नेमलेल्या सुकाणू समितीनं तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. रेल्वेचं संपूर्ण लक्ष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर आहे. त्यामुळे 12,000 जनरल डबे बांधले जाणार असून आर्थिक वर्षात 900 जनरल कोचची भर पडणार आहे. राज्य शासनाच्या सेवेतील एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क संवर्गातील पदं आता एमपीएससीच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं 2.5 लाख रुग्णांना मदतीचा हात दिलाय. रुग्णांवर पॅलिएटिव्ह केअर केंद्रामार्फत विशेष उपचार केले जात आहेत. लहान मुलामुलींचा मैदानी खेळापेक्षा मोबाईलवर गेम आणि विविध प्रकारच्या रील्स पाहण्याकडे अधिक कल आहे. याचे दुष्परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. कोवळ्या वयात मुलामुलींना डोळ्यांचे आजार जडून चष्मा लागतोय. शहरात यंदाही महिला अत्याचाराचा आलेख चढाच असल्याचं समोर आलंय. पोलीस कारवाई आणि न्यायालयाच्या शिक्षेचा गुन्हेगारांना अजिबात धाक नसल्याचं दिसतंय. पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून दिल्लीमध्ये गौरवण्यात आलं. 2.5 कोटींचं बक्षीस मिळाल्यानं मान्याचीवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. जळगावात 50,000 रुपयांसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माहेरून घर खर्चासाठी 50,000 रुपये आणावे अशी मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. या प्रकरणी पतीसह सासरच्या 4 जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर झालंय. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मध्य रेल्वेनं सुरू आर्थिक वर्षात आतापर्यंत 51.73 बिलियन टनाची रेकॉर्ड ब्रेक मालवाहतूक केली आहे. साखर, अन्नधान्यासह पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहे. शहरात सदनिका घेताना नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधून इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये महावितरणाच्या तब्बल 250 कोटींच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील तब्बल 2,500 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. मेहुल चोक्सी विरोधात ईडीनं मोठी कारवाई केली आहे. चोक्सीची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सक्तवसुली संचालनालयानं सुरुवात केलेली आहे. गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्द करण्यात आली आहे. महिलांच्या साक्षरतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे देशातील ग्रामीण भागात 2011 ते 2021 या दशकात साक्षरतेच्या बाबतीत चांगली प्रगती झाली आहे. देशातील ग्रामीण साक्षरता दर 2011 मध्ये 67.77% इतका होता. तो 2023-24 पर्यंत 77.5% पोहोचलाय. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले 5,000 कामगार अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीयेत. त्यामुळे पुढील आठवड्याभरात कामावर रुजू व्हा, अन्यथा वेतन कपात करण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय. महायुतीकडून पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे महायुतीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजप स्वतंत्र लढणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय.
ठाण्यातील माजिवडा येथे म्हाडानं मुंबई आणि MMR मध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला। यासाठी माजिवडा येथील एक जागा निश्चित करण्यात आली असून एकाच भूखंडावर बाजूबाजूला ते बांधण्यात येणार आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर आता डिजिटल रिपोर्ट दिला जातोय आणि त्यामुळे शवविच्छेदन रिपोर्टमध्ये पारदर्शकता आली आहे। हाती लिहिलेल्या रिपोर्टमध्ये खाडाखोड करून तो बदलला जाण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे बदल करण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे। याचबरोबर बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचंय त्यांना आणावं असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दिलेली औषधं रिॲक्शन झाल्यामुळे जिल्हाभरात बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आर्यन प्लस फॉलिक ॲसिड मिश्रित 100 mg FF ही गोळी वापरू नका असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले। जालना जिल्ह्यामध्ये 7,000 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार समोर आला आहे। दरम्यान ज्यांच्या फळबागा नुकसानीमुळे जमीनदोस्त झाल्या त्यांना पीक विमा द्यावा आणि अपात्र शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। बदलापूर पूर्व MIDC भागातील टिन्को या रासायनिक कंपनीनं मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडला, त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीनं पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ठिकठिकाणी शांतता पुणेकर वाचतायत हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शांतता पुणेकर वाचतायत या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला। CM आणि DCM वाचन उपक्रमामध्ये सहभागी झाले। शेतमालाची खरेदी विक्री धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं मसुदा तयार केलाय। 25 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या मसुद्यावर सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। मात्र मुदत संपल्यानं पुन्हा 15 दिवस वाढवून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून करण्यात येते। भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी समस्येच्या निराकरणासाठी सामान्य नागरिकांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली। या समितीची बैठक पार पडली आणि यावेळी अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी भाष्य केलं आणि आपल्या मागण्या मांडल्या। हंगामी फळबाग पीक विमा योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील 73,790 अर्जांपैकी तब्बल 19,919 अर्ज अपात्र ठरलेत। यापैकी 13,959 ठिकाणी फळबागाच आढळून आल्या नाहीयेत आणि कृषी विभागाच्या पडताळणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे। विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी TCS संगणक प्रणाली देणार आहे। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात देखील विठ्ठलाचं टोकन दर्शन सुरू करण्यात येणार आहे। मोक्षदा एकादशी निमित्त पैठणमध्ये भाविकांनी गर्दी केली। संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या। वर्ध्याच्या वाघोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मुदतबाह्य तेलाचं पाकिट सापडलंय। मटकीसह इतर कडधान्यामध्ये किडे देखील आढळले आहेत। दरम्यान निकृष्ट धान्य पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रामेश्वरम समुद्रकिनारी 2 टन वजनाचा 18 फूट लांबीचा ब्लू वेल आढळलाय। हा ब्लू वेल पांबन फिशिंग हार्बरच्या समुद्रकिनारी सापडला। त्यानंतर हा वेल पोस्टमार्टमसाठी वन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय।